नरहरी झिरवाळ यांना सुनेत्रा पवार यांचं अभय, राजीनामा धोक्यात आला नाही. फडणवीस निर्णय घेतील असं झिरवाळ यांनी म्हटलंय. पक्षाची बदनामी होईल असं काम करू नका, सुनेत्रा पवारांच्या या सूचना आहेत. झिरवाळांच्या मंत्रालयामधल्या केबिनमध्ये झालेल्या लाच प्रकरणात झिरवाळांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडनं अभय मिळालंय. झिरवाळांचा राजीनामा धोक्यात आला नाही, उलट माझ्या राजीनाम्याचा निर्णय फडणवीस घेतील असं झिरवाळ यांनी स्पष्ट केलं. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी झिरवाळांसोबत झालेल्या बैठकीमध्ये पक्ष बदनाम होईल असं काही करू नका, पक्षाच्या प्रतिमेची काळजी घ्या असे झिरवाळांचे कान टोचून नाराजी व्यक्त केली आहे. आज थोडंसं कळत नकळत त्यांनी मला काही सूचना केल्या असतील किंवा नेत्यांनी काही सूचना केल्या का बाबा अशा पद्धतीनं व्हायला नको होतं, सगळ्यांना तशा इन्स्ट्रक्शन दिल्या पाहिजे आणि चुकीचा प्रकार असा व्हायला नको अशा पद्धतीनं सगळ्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री महोदय शेवटी हे अधिकार काढणं दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं आणि मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत माझं कामकाज बघितले, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतु परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही. ऑफिसमधल्या घडलेल्या प्रकरणाची कल्पना नव्हती असं स्पष्टीकरण झिरवाळांनी दिलं आहे. हा प्रकार इथं होत होता याची कधी मला अशी सुस्पष्ट कल्पना कधीही नव्हती, परंतु जे झालंय ते अतिशय दयनीय, अतिशय कलंक लावणारं असं ते वर्तन त्या ठिकाणी केलं गेलंय. आपल्या विभागामार्फत एक स्वतंत्र चौकशी नेमून आणि सहआयुक्त दक्षता आणि पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत एक चौकशी करण्याच्या निर्देशित केलेला आहे. त्या पद्धतीनं त्यांची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे. शनिवारी तत्वावर होते अन्न पुरवठा विभागाचे कारकून क्लर्क ते आपल्याकडे होते. आपण तात्काळ त्यांना सामान्य प्रशासन विभागाला एक पत्र देऊन आणि त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर त्या ठिकाणी वर्ग करायला सांगितलं आणि त्या पद्धतीनं कार्यवाही सुरू आहे. मंत्र्यांकडे एसीबी जाणं धक्कादायक नाहीये का? मग ती तक्रार कोणी केली असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय. एसीबी हे रिपोर्ट करतं होम मिनिस्ट्रीला, करेक्ट. माननीय मुख्यमंत्री ज्या 6व्या माळ्यावर बसतात त्या 6व्या माळ्यावरच्या होम मिनिस्ट्रीनीच 3ऱ्या-4थ्या मजल्याच्या त्यांच्याच कॅबिनेट मधल्या त्यांच्याच मंत्र्याच्या विथे एसीबी जाणं हे धक्कादायक नाहीये का? मग ही कंप्लेंट केली कोणी? माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. याचं कोणीतरी टिप ऑफ दिला ना. मग हा टिप ऑफ कोणी दिला? ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंगचे अध्यक्ष राज्याचे तुम्ही आहात, डिपार्टमेंट तुमचं आहे, तुम्हीच स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता. मग ह्यांना टिप ऑफ म्हणजे इट्स म्हणजे इंग्रजीमध्ये अंडर हिज नोज. माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्या वास्तूमध्ये, ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसता त्याच वास्तूमध्ये तुमच्या स्वतःच्याच मंत्र्याच्या विरोधात त्याचंच ऑफिस तुम्ही सील करता. नरहरी झिरवाळ यांनी विलिनीकरणाबद्दल सकारात्मक म्हणजे दादांची भूमिका काय ते तिथं उघड न घाबरता ते बोलले, म्हणून कदाचित हे जे काय झालं ते मुद्दामून काही वेगळी कॉन्स्पिरसी आहे का, त्यांना अडकवण्याची, त्यांना अडचणीत आणण्याची, त्यांना भीती घालायची.